तर मागच्या पार्टमध्ये आपण 2 राऊंड बनवले होते. आता आपण तिसरा राऊंड स्टार्ट करत आहोत. त्यासाठी मी पहिल्यांदा 3 चेन बनवून घेते आणि आपल्या ज्या 1 चेनची गॅप होती त्या गॅपमध्ये आपण एक पफ बनवणार आहोत. मी असा हा पफ जो आहे तो पफ बनवून घेतला आणि पफ बनवल्यानंतर मी परत एकदा 3 चेन बनवले आहेत आणि आपण आता पुन्हा नेक्स्ट गॅपमध्ये पुन्हा एक पफ बनवणार आहोत. असं करत करत आपण हा पूर्ण राऊंड कंप्लीट करणार आहोत. तर पफ जो आहे तो पफ आपण कंप्लीट करून घेणार आहोत. एंडिंगचा पफ बनवून झाल्यानंतर आपण जो स्टार्टिंगला पफ बनवला होता त्यामध्ये आपण स्लीव स्टिच करून पूर्ण राऊंड कंप्लीट करून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता आपला तिसरा राऊंड देखील कंप्लीट झाला आहे आणि त्याला एक सुंदर असा लुक आला आहे. तर आपण पुढचा जो राऊंड आहे तो स्टार्ट करूया. तो राऊंड आपण जे आपण पहिले 3 राऊंड बनवले आहेत तसंच सेम आपण पॅटर्न कंटिन्यू करणार आहोत. आपण पूर्ण रुमालामध्ये सेम पॅटर्न कंटिन्यू करणार आहोत. तर मी त्या गॅपमध्ये एक स्लीव स्टिच करून घेते आणि पुन्हा 3 चेन बनवून आपण ह्या गॅपमध्ये टोटल 4 DC बनवणार आहोत. हे 4 DC बनवून झाल्यानंतर आपण जी स्टेप सेकंड राऊंडमध्ये केली होती तीच आपण पुन्हा कंटिन्यू करणार आहोत. तर फर्स्ट राऊंडमध्ये आपण इथं 4 DC बनवत आहोत एका गॅपमध्ये. त्यानंतर पुढच्या स्टेपमध्ये पॅटर्न कंटिन्यू करून आपण 6 राऊंड कंप्लीट करून घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकता आपले 6 राऊंड जे आहेत ते 6 राऊंड कंप्लीट झाले आहेत आणि रुमालाचा पुढचा पार्ट बघण्यासाठी कनेक्टेड राहा. थँक्यू.